आज खरं तर इथला शेवटचा दिवस आहे आमचा। हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आज खरं तर इथला शेवटचा दिवस आहे आमचा, म्हणजेच आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो तिथला आज शेवटचा दिवस आहे। आणि भारतात तुम्हाला माहिती की आता आम्ही भारतात येणार आहोत, तर भारतात येण्याआधी आम्ही आता हॉटेलमध्ये राहणार आहोत काही दिवस। सो इथला आमचा शेवटचा दिवस आहे तर खूप जास्त इमोशनल आहे, तुम्ही समजू शकता। सो 2 वर्ष खरं तर आम्ही या अपार्टमेंट मध्ये राहिलेलो आहोत आणि खरंच खूप आठवणी आहेत इथे। तर सगळ्यात पहिले म्हणजे माझी पर्सनली आवडती जागा म्हणजे तर ती हे लोकेशन, आणि तुम्हाला दर व्हिडिओ मध्ये दिसलंच असेल। इथे आम्ही खूप सारे फोटोज काढले, खूप सारे रील शूट केले, गाणं शूट केलेलं होतं एकदम थंडीमध्ये, स्नो मध्ये। इथे फुल स्नो होता आणि त्या स्नो मध्ये आम्ही इतकं छान छान गाणे शूट केले। हम रहे या ना रहे कल याद आए पल पल, ये है प्यार के पल। चल चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुशी। व्हिडिओ आहेतच आपले चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि खरंच खूप छान आहे हे एक लोकेशन। आणि जेव्हा आम्ही खरं तर इथे राहायला आलो ना तेव्हा हे बघूनच आम्हाला इतकं आवडलेलं ना इथला परिसर, की म्हटलं किती छान आहे ना। सगळे एकदम लाईनीनी झाडं आहेत दोन्ही साईडनी आणि मधून असं लॉन केलेलं आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, तर खूप छान वाटतं इथे। प्लस इकडे ह्या साईडला गार्डन वगैरे सुद्धा आहे। तर चला आता पुढे जाऊया आणि पुढे गेल्यानंतर मग बोलते तुम्हाला। नंतर हा जो रोड दिसतोय आणि त्याच्या बाजूचं हे जे लॉन दिसतंय हे आम्हाला खूप जुनं आहे, खूप ओळखीचं आहे, जिथे आम्ही व्हीकलला घेऊन खेळायला यायचो आणि इतकी मजा केलेली आहे ना तिच्याबरोबर। प्लस तुम्हाला इथे बेंच वगैरे दिसत असतील, तिथे आपण सगळ्यात पहिल्यांदा बार्बिक्यू केलेलं होतं। आणि बार्बिक्यूचं पहिल्यांदा बार्बिक्यू केलं तर तो सुद्धा व्हिडिओ आहे नाही का आपला। तर चला विका इथे बसली आहे बघा स्ट्रोलर मध्ये। रहे या ना रहे कल। तर हा आमचा नेहमीचा शॉपिंगला जाण्यासाठीचा रोड आहे। आणि सगळ्यात जास्त मिस करणार ती म्हणजे कुठली गोष्ट माहिती का, इथे रस्ता क्रॉस करताना ना इथे असं जेव्हा आपण रस्ता क्रॉस करतो ना इथे युरोपमध्ये कुठल्याही सिटीमध्ये, तर आपल्याला आहे ना असं इथे बटन प्रेस करावं लागतं। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपला जो रेड सिग्नल आहे ना तो जेव्हा ग्रीन होईल तेव्हाच आपण चालत जाऊ शकतो किंवा रस्ता क्रॉस करू शकतो। तर हे खूप जास्त मिस करणार मी नाही का। तर चला सो त्याच्यानंतर हे शॉप पण तुम्ही खूप वेळा बघितलं असणार आहे व्हिडिओमध्ये, खूप मधून जिथून आम्ही नेहमी ग्रॉसरी घेत असतो। आणि आज पण थोड्याशा गोष्टी घ्यायच्या आहेत, सो त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। सो ह्या सगळ्या आठवणी मी तुमच्याबरोबर सगळ्या हळूहळू एक एक करून शेअर करतीच आहे। आणि येस थोडी आता थंडी पण पडायला लागलेली आहे इथे। हळूहळू आता विंटर स्टार्ट होईल काही महिन्यांमध्येच। सो चला हाय। इथे आल्यानंतर विकाचं नेहमी एक काम असतं ते म्हणजे तिची सेपरेट ट्रॉली ती इथे घेऊन येत असते। आणि ही लहान मुलांची ट्रॉली आहे, तुम्हाला दाखवली होती। चल विका चल, हा घे। सो तिला असं एक फील येतो शॉपिंग केल्याचा। चलो चल 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 शॉपिंग।
चल ये ये आणि सगळ्यात आवडतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला सगळ्यात आवडते डेझर्ट्स असतात इथले आणि तेच आता थोडेसे दिवस राहिले तर म्हणलं नाही का इथले डेझर्ट्स पण आपण मस्तपैकी एन्जॉय करूया, खाऊन घेऊया छान. आपल्या इकडचे पण आवडतात का आपल्या इकडचे पण आवडतातच ऑब्विसली. हे पण मला खूप जास्त आवडतात. चला तुम्हाला कुठलं घेऊ? चॉकलेट. A few moments later. तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि शॉपमधून थोडंफारच सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे घेतलं पटकन आणि लगेच घरी आलो. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमच्या बॅग्स. सो तुम्ही बघू शकता आता कायमचं जायचं आहे ना त्याच्यामुळे भरपूर साऱ्या बॅग्स आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी घेऊन चाललेलो आहोत. प्लस शॉपिंग आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या होत्या मी. सो त्या सगळ्या गोष्टी आता बॅग पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे, फुल भरून झालेले आहेत सगळ्या बॅग्स. आणि तुम्ही बघू शकता 1 2 3 अशा मोठ्या बॅग्स आहेत, 2 छोट्या, 4 5 6 7 8 बॅग्स आहेत आमच्या बरोबर. सो दरवेळेस कसं होतं ना आपण इंडियाला जायचं असेल 1-2 महिन्यांसाठी तर आम्ही फक्त 1-2 मोठ्या बॅग्स आणि 1 छोटी बॅग असं घेऊन जायचो. पण ह्या वेळेस भरपूर सारं सामान आहे. तर उद्या आता आपण फायनली हे घर सोडणार आहोत आणि खरंच खूप आठवणी आहेत या घरामध्ये. पण बरेचसे व्हिडिओज आपण या घरात सुद्धा केलेले आहेत. सो खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि येस आता हे घर सोडणार आहोत तर इथलं जे आता फर्निचर वगैरे आहे, डायनिंग टेबल आहे, टीव्ही आहे, टीव्ही युनिटचं टेबल आहे, छोटासा टिपॉय वगैरे आहे, तर ह्या हे सगळे जे फर्निचर आहे ना हे आम्ही डोनेट करणार आहोत. म्हणजे इथे कसं असतं जर तुम्हाला फर्निचर वगैरे विकायचं असेल तर तुम्ही भरपूर सारे वेज असतात. तर फेसबुक मार्केट प्लेस वगैरे पण असतं. पण आम्ही विचार केला की ठीक आहे आता एवढ्या गोष्टी आपण बऱ्याच आता जुन्या झालेल्या आहेत वापरून तर मग आता हे सगळं डोनेट करावं आणि इथल्या संस्थेला आम्ही ते डोनेट करणार आहोत जेणेकरून जे कोणी गरजू व्यक्ती असतील ते तिथून घेऊ शकतात. तर उद्या ते सगळ्या गोष्टी होणार आहे. प्लस अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे इथे ना जेव्हा पण तुम्ही कुठलंही घर सोडता, अपार्टमेंट असेल, फ्लॅट असेल, कुठलंही घर सोडता ना त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण घर क्लीन करून त्यांना द्यावं लागतं. जसं होतं त्यांनी आपल्याला दिलेलं अगदी तसं. तर बऱ्यापैकी मी तरी माझ्या हिशोबाने सगळं क्लीन वगैरे केलेलं आहे. इथल्या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. सो तुम्ही बघू शकता सगळं इथलं क्लीन केलेलं आहे. पण डीप क्लिनिंग यांना करावं लागतं. सो इथे ना क्लिनिंगच्या एजन्सीज असतात, त्यांना क्लिनिंगसाठी आम्ही बुक केलेलं आहे. सो ते उद्या येतील आणि आम्ही गेल्यानंतर मग इथे सगळं क्लिनिंग वगैरे होईल. तर जितकं पॉसिबल होईल तितकं विक्रांत येतीलच इथे. आम्ही दोघी तर आता हॉटेलमध्ये जाणार आहोत. सो ते विक्रांत सकाळी येतील, सगळं क्लिनिंग वगैरे त्यांच्याकडून करून घेतील व्यवस्थित. आणि ह्या सगळ्या गोष्टी पण जमल्या तर मी त्यांना सांगेलच की आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवूया त्यांना किती पैसे होतात, काय होतं, कशी प्रोसेस असते, सगळं तुमच्याबरोबर डिटेलमध्ये शेअर करूच. आणि फर्निचर वगैरे घ्यायला पण मला वाटतं उद्याच येणार आहेत ना ते. येस तर येस सगळ्या गोष्टी आहेत. आता फायनली जाणार आहोत आपण ह्या घरात. तर मग काही दिवस आम्ही इंडियाला जायच्या आधी हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत आणि तिथलं पण थोडंफार हॉटेल कसं आहे, काय काय ब्रेकफास्ट वगैरे, सकाळी छान स्वीडिश ब्रेकफास्ट असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवेलच. आणि येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप विहिका बघा विहिका बॅगांमध्ये येऊन बसलीये, दिसतच नाहीये. तुला पॅक करायचं का बॅगेत? तर येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. Bye bye.